मंडळी, जय श्रीराम. आम्ही चाललोय आता नाशिक मधल्या राम उत्सवाची जी मजा आहे ती कशी काय, कोणी कुठे काय केलेलं आहे अशोकस्तंभाजवळ, परत काळाराम मंदिर, नाशिकमध्ये काय गंमत चालू आहे 22 जानेवारीची ती तुम्हाला दाखवायची आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चढ़ गया भगवान रंग ते चढ़ गया भगवान. खूपच जबरदस्त डेकोरेशन, सजावटी. आम्ही चाललोय गोदा घाटला. सर्वात प्रथम इथून तयारी बघायची आहे ते काय आहे. आणि मागच्या आठवड्यातच 12 का 13 तारखेला श्री माननीय नरेंद्र मोदी साहेब तिथे येऊन गेलेले आएगा आ गया. नाशिक मधील अशोक स्तंभ खूप जबरदस्त रथ आरकेचा जो आपला चांदीचा गणपती आहे ते जबरदस्त डेकोरेशन केलं, भव्य दिव्य असं. हॅलो, जय श्रीराम. मी आत्ताच पोचली आहे गोदा घाटला आणि गोदा घाटला इतकी जबरदस्त तयारी आहे. श्रीराम प्रभूंचा येण्याचा जो आनंद आहे तो सेलिब्रेट किती जबरदस्त केलेला आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे मी आता. सदा दो घर को चलिया. दोघं बाजूला जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही आज इथं गोदा घाटावर आलेलो आहे. आज राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आम्ही सगळे खूप आनंदी आहे. नाशिकची पूर्ण गर्दी तिथं जमलेली आहे आणि खूप भारी वाटतंय. अयोध्येत रामाचा जन्म झाला आणि पंचवटीत रामाने वनवास केला होता, त्याच्यामुळे आम्ही नाशिककर भाग्यवान आहेत की नाशिकमध्ये या भूमीमध्ये श्रीराम येऊन गेले होते. त्यांचा सहवास सगळं राहिलं. आमची एक रिक्वेस्ट आहे, यावर्षी मोदींची निवडणूक नाशिक मधून लढवावी. नरेंद्र मोदी साहेबांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमची खासदारकी इकडून लढा, थोडा आमचा नाशिकचा पण विकास होऊ द्या. स्पेशल रिक्वेस्ट आहे आमची. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही खूप भाग्यवान आहोत. अशी पिढी आहेत की जे स्वतः राम ह्या जगात ह्या कलियुगात प्रस्थापित झाले आज 22 जानेवारी आणि त्यांच्या येण्याने खूप सारा आनंद आहे सर्वांमध्ये. तुम्हाला सांगते दिवाळीपेक्षा असा माझ्या आयुष्यातला तर एकदम जबरदस्त दिवस आहे. नाशिकमध्ये जसं मी आलेली बघायला तसं तुम्ही पण आपल्या व्लॉगमध्ये बघत राहा. जय श्रीराम. जय श्रीराम. ही तीच पावनभूमी आहे जिथे श्रीराम प्रभू आणि सीता मैया सुद्धा राहिलेली होती. इथूनच सीताचा श्री रावणाने हे केलं होतं काय अपहरण. ही तीच पावनभूमी आहे जिथे श्रीरामांनी खूप वेळ घालवलेला आहे. पंचवटी इथे राहिलेले आहेत ते, त्यांचा सहवास इथं. अपना सजाएंगे मेरी झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे. सुट्टी न दिल्यामुळे आम्ही ऑफिस संपवून 7 वाजता आलेलो आहे इथं. खूप मिस केलं मी. झालाय कारण माहोल पाहायला उशिरा आले तुम्ही. खूप जबरदस्त माहोल आहे.
मम्मी कडून घे ना. जय श्रीराम. पूर्ण नाशिक गोदा घाटावर आलेलो आहे. खूप जबरदस्त सीन आहे आजचा. असा दिवसच नव्हता डायरेक्ट. दिवाळीला पण एवढी गर्दी जमत नाही. रंगपंचमी, धुलीवंदन, गणपतीला पण एवढा पूर्ण उत्साह झगमगाट, नसतो. पूर्ण फटाके, लाईट्स, जबरदस्त. म्हणजे आतापर्यंत आज असं मन भरल्यासारखं वाटतंय. सगळीकडे असं जल्लोष, चैतन्याचं वातावरण आहे, शब्दात सांगू शकत नाही. गोदा घाटाचं हे दृश्य असं बघता येईल असं इमॅजिन केलेलं नव्हतं. पाय ठेवायला जागा नाही, पण तरी इतकं शांततामय वातावरण आहे. सगळीकडे दिव्यांचा लगलगाट, लाइटिंग्स आणि सर्व आबाल वृद्धांपासून सर्व प्रकारचे लोक इथं सामील झालेले आहेत. यस, जबरदस्त आम्ही गर्दी. जस्ट इमॅजिन करतो इथं असं आहे तर अयोध्येला कसं असेल आज. हवा आहे ना. त्याला म्हणतात राम दिवाळी. ज्या क्षणाची संपूर्ण भारतीय 500 वर्षापासून वाढवतो आहे, तो क्षण आपल्याला जगायला भेटतोय. 22 तारीख आपल्या नशिबात. या क्षणासाठी भरपूर जण आपण बरेच विटनेस केलं एवढ्या रिसेंट इयर्स मध्ये. आणि ही सगळ्यात दिवाळीला पण असं होत नाही. होळीला, रंगपंचमीला, गणपतीला पण असा भाव नसतो. आम्ही गोदा घाटाचं प्रत्येक स्वरूप बघितलेलं आहे, पण हे जे आहे आजचं, हे सगळं युनिट करण्याची पॉवर या सणासुदीमध्ये आहे आणि ते आपण बघतोय आज. जय श्रीराम. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. कसं वाटतंय? खूप भारी. आगळा वेगळा आणि जगातला सर्वात एकमेव दिवस म्हणजे आज, जो संपायलाच नको. कारण सर्व लोक आज सुद्धा घरी गेलेले नाही, जसे तसे बसलेले. टाइम काय झालाय सांगता येईल का तुम्हाला? काय माहित नाही. टाइमच माहिती नाही. इथे टाइम कळत पण नाहीये किती वाजले, काय वाजले. नको. गर्दी थोडी पण कमी होत नाही. अजिबात नाही. एक पण जण घरी जात नाहीये. फटाके जोरात कंटिन्यू चालू आहेत. एक पण असं नाही की गॅप पडला फटाक्यांमध्ये. फोटोशूट, दिवे लावणे, जबरदस्त माहोल आहे. आणि रात्र का अशीच जाईल इथंच गोदा घाटावर. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की आजचा दिवस परत येणार नाही. प्रत्येकाला असं वाटतंय आजचा दिवस परत येणार नाही. हा दिवस जगण्याचं भाग्य भेटलेलं आहे. आज काय जगायचं ते जगून घ्या, असा मन भरून टाकणारा दिवस भयानक आहे आज. वातावरण एकदम भारी आहे. जिथं असाल तिथं तुम्ही राम मंदिराला भेट द्या, दिवे लावा, राम दिवाळी साजरी करा. आम्ही अजून 2-3 तास इथून हलणार नाही. रात्रीचे आय थिंक 9-10 वाजले असतील ना. आवाज कसा आहे तुम्ही? चायला आवाज कसं वाटतो ते? काढ नाही उचलायचं नाही. ते म्हणतात बस खाली. वातावरण बघून असं वाटतंय की लोकांना उद्या कामच नाहीये. अजिबात नाही. लोकांच्या अकाउंटला सगळे लाखो रुपये पडून गेलेले आहेत. आता फक्त मजा घेणार होते आयुष्यावर, असंच वाटतंय की. इतका आनंद मी आजपर्यंत बघितलेला नव्हता. फटाके नॉनस्टॉप चालू आहे, नॉनस्टॉप फटाके चालू आहे. अयोध्येला कसं असेल, मी मोदी साहेबांना पहिलेपासून मानत आलेलो आहे. त्या व्यक्तीने करून दाखवलं. जिव्हाळ्याचा विषय होता, आत्मीयतेचा विषय होता, तो गौरवपूर्ण बनवला. इथं
इथं आमचा हा व्लॉग आम्ही संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कमेंट करा. तुम्हाला सबस्क्राईब कमेंट करा. करायला विसरू नका, कारण का तुम्ही कमेंट करायला आम्हाला कळेल की तुम्हाला व्लॉग कसा वाटला, त्याच्यावर डिपेंड करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.